धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या 2 दिवसाच्या गारपीट आणि वादळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. आपण बघू शकतो की या ठिकाणी फळबाग आहे, वरखेडी म्हणून गाव आहे आणि या वरखेडी येथील जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या फळबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यांची जवळपास 100 ही चिक्कूची बाग आहे, 100 झाडांची चिक्कूची बाग आहे आणि या 100 झाडांच्या चिक्कूच्या झाडाला या ठिकाणी या वादळाचा फटका बसलेला आहे. कारण चिक्कू काढण्यासाठी आता सुरुवात झाली होती, मात्र अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अक्षरशः या ठिकाणी चिक्कूचा आपल्याला बघितलं तर या ठिकाणी चिक्कूचा सडा पाहायला मिळतो आहे. संपूर्ण पिकलेले आणि काही कच्चे असे जे काही चिक्कू आहेत, असे चिक्कू या ठिकाणी पडलेले आहेत. पूर्ण शेतामध्ये या चिक्कूची या ठिकाणी नासाडी झालेली आहे. चिक्कू जमीनदोस्त झाला असून या ठिकाणी हा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. कारण अचानक झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी या निसर्गाने हिरावून नेलेला आहे. आता सध्या मजुरांद्वारे या ठिकाणी या शेतात पडलेले जे काही चिक्कू आहेत, हे चिक्कू आता जमा करण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्याकडून केले जात आहे. 100 जे काही चिक्कूची झाडं आहेत, यातून दररोज साधारण 200 ते 300 किलो चिक्कू निघत होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे हे पिकलेले आणि कच्च्या अवस्थेत असलेले चिक्कू या ठिकाणी पडलेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्याचा या चिक्कू पडल्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या संदर्भात पंचनामे करावेत आणि आम्हाला मदत द्यावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.